वसुंधरा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोला ना वहिनी. वसुंधरा, मला माफ करशील? काय झालं वहिनी? अरे माफी का मागताय? मला एक गोष्ट सांगायची आहे तुला. आईंचा जसा आधी तुझ्यावर विश्वास नव्हता ना, तसाच नंतर माझाही तुझ्यावर विश्वास नव्हता. खरं तर मी तुला ओळखू नाही शकले. अगं, या घरात जसं वातावरण होतं ना, मी तशीच वागायला लागले होते तुझ्यासोबत. त्यामुळे मी यांच्या मनात तुमच्याबद्दल खूप काही भरवत होते. मी यांना सांगितलं की तुम्ही आपल्या कंपनीची सगळी धुरा हातात घ्या आणि तुम्ही ह्या कंपनीचे CEO व्हा. त्याच वेळी मी आकाश भाऊजींवर अविश्वास दाखवला होता आणि तुझ्यावरही. मला असं वाटायला लागलं होतं की ही कंपनी जर आकाश भाऊजींच्या हातात गेली ना, तर तू सगळं लाटून नेशील. आणि जर अखिलच्या हातात ही कंपनी गेली तर तनया लाटून नेईल आणि माझा संसार, माझं घर रिकामच राहील. माझं चुकलंय, पण ते आत्ता माझ्या लक्षात येते. माझ्या मनात ईर्ष्या होती ग, पण आज कळतंय मला की मी चुकीची होते. कधी आईंच्या बोलण्यात आले तर कधी तनयाच्या बोलण्यात आले आणि तुझ्यावर अविश्वास दाखवला. सॉरी वसुंधरा. वहिनी, तुम्हाला माहिती आहे, शेवाळं पाटाच्या पाण्यावर तरंगतं, पण जर तेच शेवाळं बाजूला केलं ना, तर त्याखाली स्वच्छ नितळ पाणी असतं. तसंच स्वच्छ नितळ तुमचं मन आहे. तुम्ही जे काही केलं ते गैरसमजातून केलं, भास्कर भाऊजींसाठी केलं, हे काही मला कळत नाही का? तेच तर माझं चुकलं की मी फक्त माझ्या संसाराचा विचार करत गेले आणि तू आपल्या सगळ्या कुटुंबाचा विचार करत होतीस. तू एवढ्या मोठ्या अग्निपरीक्षेतून गेली, पण तरीही आपल्या कुटुंबाचा विचार करत गेलीस. तुझ्यावर इतके गैरसमज असूनही तू या घरात टिकून राहिलीस. चुकलं माझं, पण मला माफ कर. बहिणी, मोठ्या आहात तुम्ही माझ्यापेक्षा. माझी माफी नका मागू. खरं नाही ग, मी फक्त वयाने मोठी आहे, पण विचारांनी आणि समजूतदारपणाने तू मोठी आहेस. आजपासून मी मोठी नाही आणि तू लहान नाही. आजपासून आपण दोघी मैत्रिणी. वय महत्वाचं नाहीये ग, महत्वाचं आहे ते विचार, तो समजूतदारपणा जो तुझ्याकडे. आहा, काय खमंग वास येतोय पोळ्यांचा. आई, पण तरी गुळ कमीच पडला. असू देत, पोळ्या गोडच होणार. माझ्या दोन्ही सुनांचा हातगुण आहे गोडाचा. अवनी आणि वसुंधरा दोन्ही पृथ्वी मातेचीच नाव आहेत. उसाला जसा मायेचा गोडवा धरणी माय देते ना, तसाच या घरालाही गोडवा आहे तुम्हा दोघींचा. आई, तनया कुठे? बाईसाहेब शिक्षा भोगतायत बाहेर. आई, काय शिक्षा दिली आहे तुम्ही तिला? अके, होळीसाठी लाकडं फोडायला दिलीत. ठिसूळ आहेत, वाळलेली आहेत, तिच्यासाठी सोपं काम येते. तुमचं हे नैवेद्याचं झालं ना की मग संध्याकाळी होळी पेटवूया. तोपर्यंत तिची रचून पण होईल होळी. मस्त नटून थटून होळीची पूजा करा. मी आले, चालू दे तुमचं. वहिनी, हो, तुम्ही जरा पुरणपोळीचं बघा. मी तिला बघून आले. चल. तनया, तनया, बस 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 बस, राहू दे राहू दे. मी करते आणि तुला नाही जमणार. अगं, का नाही जमणार?
नाही, प्रयत्न तर करू दे ना वहिनी, मला जमेल हळूहळू. आणि तसाही मी आईंना शब्द दिलाय की मी एकटीच ही सगळी लाकडं फोडणार आहे. तनया, ऐक माझा ऐक. आईने शिक्षा दिली आहे तुला आणि एवढी सगळी लाकडं एकटीने फोडणं नाही जमणार. मदत करते तुला, प्लीज दे. खरं सांगू वहिनी, या आजपर्यंत जेवढ्या काही गोष्टी घडल्या ना, त्यातनं मी खूप शिकले आहे. मी तू आत्ता म्हणतेस ना, आईने ही कामं दिली आहेत, खूप कामं दिली आहेत, पण मला ही शिक्षा वाटतच नाही का. उलट मला असं वाटतं हे तर माझं ट्रेनिंग आहे, जे मला खूप आधीच मिळायला पाहिजे होतं. की आत्ता मला कळतंय तुमच्या सगळ्यांची किती वाईट वागले. माझी मम्मा जशी सांगत राहिली तसं मी तुमच्याशी वागत राहिली आणि तुम्हाला सगळ्यांना किती त्रास दिला. या घरात येतानाच ना मनात एक सुडाची भावना घेऊन आले होते. तुला माहिती आहे अखिलवर किती प्रेम आहे. ते असतानाही त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत ना, मम्मा जसं सांगत राहिली मी तसंच वागत राहिली हो तुमच्याशी. म्हणजे तू मला चांगल्या गोष्टी सांगायची, आई सांगायच्या, पण मला ना असं वाटायचं तुम्ही सगळे मिळून ना मला शिक्षा देताय. हावणी वहिनीचा पण मला कधी कधी राग यायचा. असं वाटायचं हे मलाच का सगळी कामं सांगतायत, मला नाही करायची आहेत कामं. पण आज मला कळतंय तुम्ही मला कामं सांगायचात कारण माझ्यातला आळशीपणा दूर व्हावा. तुम्ही सगळं माझ्या चांगल्यासाठी करत होता वहिनी, ह्याने मला विश्वास आहे. आई मला ही सगळी कामं करायला लावतात ना, त्यातून नक्कीच मला काहीतरी शिकायला मिळेल. मला ही शिक्षा वाटतच नाही आहे का, मला तर हे माझं ट्रेनिंग वाटतंय. आज तुझ्यातली खरी तनया बघायला मिळाली. खूप बरं वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. खरं सांगू वहिनी, होळीचा खरा अर्थ ना मला आज कळतोय. हे आईने मला सांगितलंय. माझ्या जेवढे वाईट गुण आहेत, द्वेष आहे, वाईट सवयी आहेत, वाईट गोष्टी आहेत ना, मला हे सगळ्या होळीमध्ये जाळून टाकायचे. म्हणून मला आईने दिलेला शब्द पाळायचा आहे. मला ही सगळी कामं एकटीने करायची आहेत. पण या सगळ्या कामांमध्ये तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे तुला मदत करणार आहोत. म्हणजे हो, आम्ही सगळे तुला मदत करणार आहोत. वहिनी, तू मला खरंच माफ केलंय ना ग. मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले. सॉरी, खरंच सॉरी. वेडीयस का? माफी कशाला मागतेस? मी तुला कधीच माफ केलं. आणि खरं सांगू, माझ्या मनात इतका वेळ राग नाही राहत. येस, मला सांग काय काय करायचंय. हे नको 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 दादा, आईने शिक्षा मला एकटीला दिली. त्यांना कळलं ना त्या उगाच माझ्यावर चिडतील. अगं, असं काही होणार नाही. आम्ही ते तुला फक्त थोडं सपोर्ट करायला आणि एवढी हेल्प करायला आलोय. स्टार्ट विथ दिस. अरे दरवेळी होळीची तयारी आपण सगळे एकत्र करतो ना, आम्हाला विसरलात. सॉरी. मग बोलताय काय आता? चला कामाला लागा. हा चला चला. दादा, अरे तुम्ही सगळे मला काहीतरी करू द्या ना. असू दे, हे येऊ असू दे. काय? मी तुला सगळी होळीची तयारी करायला सांगितली होती ना, मग बाकीच्यांना कामाला लावून तू बघत बसलीस. नाही 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 आई, मी एकटीच करत होते. हे सगळे आले आणि मला मदत करायला लागले. हवं तर तुम्ही वसुवहिनीला विचारा. खरंच वसुवहिनी, सांग ना, मी एकटीच करत होते ना काम. आई, तुमची शपथ, मी खरं सांगतेय. अगं
देवा, वसुंधरांचं या घरातलं स्थान असंच कायम राहू दे. आम्हाला दोघांना प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद दे. होलिका माते, या घरातली सगळी भांडणं, तंटे, वाईट विचारांचं दहन कर. माझ्याकडून कुणाला कधी चुकीचं बोललं गेलं असेल, मी काही चुकीची वागली असेल, त्याबद्दल मला क्षमा कर. घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याची मला शक्ती दे. माते, माझ्या हातून खूप चुका घडल्या. माझ्या सोन्यासारख्या सुनेवर, वसुंधरेवर मी कधीही विश्वास ठेवला नाही. माते, माझं उरलेलं सगळं आयुष्य वसुंधरेला दे माते. ज्यांची ज्यांची मी मन दुखावली, त्यांची तुझ्या साक्षीने माफी मागते मी. घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करण्याची, चांगलं वागण्याची सुबुद्धी मला दे माते. देवा, माझ्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी या होळीमध्ये जळून जाऊ दे आणि सगळ्यांना समजून घेण्याची आणि प्रेम करण्याची बुद्धी मला दे. छान झाली ना होळी? सगळं कसं अगदी गोड गोड झालं. आणि तुम्ही बनवलेली पुरणपोळी सुद्धा काय मस्त गोड झाली होती. आणि त्यावरती अशी तुपाची धार. आ हा हा हा, अजून जिभेवरची चव गेली नाही माझ्या. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही होतात ना म्हणून सगळं कसं एकदम छान व्यवस्थित झालं. इनफॅक्ट मला तर असं वाटतं तुम्ही ना शिक्षक व्हायला पाहिजे होतं. शिक्षक? का? कोणाची शाळा घेतली मी? अहो घेतली आहे ना, आम्हा सगळ्यांचीच. अहो, आईसारख्या आपला स्वभाव कधी न बदलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बदललं. आईला आज मला एवढं भरून आलं ना जेव्हा आईने तुम्हाला मिठी मारली, तुमच्यासमोर आपलं मन मोकळं केलं. तेव्हा जाऊन तुम्ही केलेल्या सगळ्या कामाचं, या घराकरता केलेल्या सॅक्रिफायसेसचं तुम्हाला खऱ्या अर्थाने क्रेडिट मिळालं. हे क्रेडिट फक्त माझं नाही, तुमचं पण आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही दिलेल्या क्रेडिट कार्डवरच तर निर्णय घेतील. उद्या या घरातल्या रांगोळीचे ठिपके खऱ्या अर्थाने जोडले जातील. म्हणजे नाही, म्हणजे माझ्या डोक्यावरून गेलं. अहो, असं काय करताय? धुलीवंदन आहे उद्या, रंग नाही खेळायचं. ओ हा, सॉरी, ते विसरलो मी. विसरलात की विसरायचं नाटक करताय? खरंच लक्षात नव्हतं, सॉरी. तनया, कुठे निघालात तुम्ही बॅग घेऊन? वहिनी, तुम्हाला तुमची रूम परत द्यायला आलोय. माझं सामान घेऊन आले या रूममध्ये. तुम्ही दोघं तुमच्या रूममध्ये शिफ्ट होऊ शकता. अगं, काय बोलतेस हे सगळं तू? त्याची काहीच गरज नाहीये. आणि खरं सांगू, आम्हाला इथे कसलाच त्रास होत नाही. आम्ही खरंच ओके. नाही वसू वहिनी, त्या रूमवर ना फक्त तुमचा हक्क आहे. नाही, मला कळलंय खरंच, कोणाची रूम मिळवून ना त्यांची जागा मिळवता येत नाही, आणि तुमची जागा मिळवणं तर अशक्य आहे. वहिनी, मला माफ करा. आज मला तुम्हाला सगळं खरं सांगायचं. तुम्हाला या घरातून बाहेर काढावं म्हणून मी आईंच्या मनात तुमच्याविषयी खूप विष कालवलं. हो, म्हणजे मी वसुवहिनीशी बोलले. काय म्हणाली ती मला माहिती आहे. म्हणाली, तुला तर इस्टेट इथला 1 रुपया पण मिळू देणार नाहीये, तर रूम देतीये, असं म्हणाली ती. एवढंच नाही, तर मुलांना खालीवर करायला त्रास होतो हे सिद्ध करण्यासाठी मी जिन्याच्या पायऱ्यांना तेल लावलं आणि त्यावरून पनीला पाडलं.
आणि आईंना हे पटवून देऊन तुमची मोठी रूम मिळवली. पण खरं सांगू वहिनी, मला त्या मोठ्या खोलीत ना कधी सुखासुखी झोप लागलीच नाही. मला कायम जलसी वाटत राहिली की इतक्या छोट्या खोलीत राहून पण ही लोक इतक्या आनंदाने कसे राहतात, बेड खाली टाकून मुलांबरोबर इतके सुखाने तिथे कसे राहतात. खरंच फॅमिली कशी असावी ना, हे तुमच्याकडे आणि आकाशदादाकडे बघून शिकावं. तुम्ही ग्रेट आहात, खरंच ग्रेट आहात. तुम्ही या तिन्ही लहान मुलांना किती छान सांभाळता. म्हणून म्हणते वहिनी, त्या रूमवर फक्त तुमचा अधिकार आहे. सो प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते दोघांनाही, तुम्ही त्या रूममध्ये परत जा. दादा, वहिनी, खरंच वी आर रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. खूप गिल्टी वाटतंय आम्हाला. आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागलाय. तुम्ही प्लीज तुमच्या रूम मध्ये परत जा ना, नाहीतर आम्हाला बरं नाही वाटणार. आई, बाबा, हे बघा आमची पिचकारी भास्कर काकांनी दिली आहे मला. माझी पण, मला पण. वाव. तुम्ही दोघं कुठे चाललेत? फिरायला चाललेत का तुम्ही? नाही बनी, आम्ही कुठे नाही चाललोय. आम्ही आमच्या रूम मध्ये येतोय आणि आता तुम्ही सगळे छान तुमच्या मोठ्या रूम मध्ये जा. नको, मला हीच रूम हवी. मला पण हीच रूम हवी आहे. नाही, आम्ही नाही सोडणार रूम. आम्ही खूप मजा केली आहे इथे. बनी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला. अगं, पण आम्हाला कुठे त्रास होतोय? आम्ही तर हॅप्पी आहे. मला कधी जमणार आहे सगळं? एवढ्या छोट्याशा खोलीत राहून पण इतका आनंदात राहिला. मला जमेल का कधी हे? प्रणय, आता आपण सगळे एकत्र आलोय. काळजी करू नकोस, हळूहळू सगळं शिकशील. हुशार माझी जाऊबाई.